तर तो खान जेव्हा इथं आला तेव्हा मंदिराच्या पुढच्या बाजूला तत्कालीन स्थितीत काही शिल्प कोरलेले आहेत. एक शिलालेख आहे, आजही तो दिसतो. तर त्या शिलालेखांवर किंवा त्या शिल्पांवर त्यानं घाव घातलेले आहेत. त्याचबरोबर अफजल खानानं. आणि त्याच शिवाय मंदिराच्या समोरच्या बाजूला जे नंदी महाराज आहेत तर त्या नंदींच्या मुखावरती सुद्धा हातोड्यानं किंवा कोणत्या तरी तत्सम अवजाराने त्याच्यावर आघात झालेले आहेत आणि ते मुख अक्षरशः तुटून पडलेलं आहे. मात्र शेव होत असताना आई तुळजाभवानी असेल, माझा मोठा महादेव शिखर शिंगणापूरचा असेल, यांच्या एका वेगळ्या शक्तीमुळं ही माझी श्रद्धा आहे. तर त्याच्यातून जे भुंगे निघाले ते भुंगे अक्षरशः त्या खानाच्या पाठीमागं लागले आणि तो खरं तर चालुक्यांच्या काळातली ही रचना आहे. एवढी जुनी? हा, सर्वसाधारणपणे 1200 वर्षांच्या पूर्वीची ही रचना आहे. हेमाडपंथी आपण मंदिर म्हणलं तरी हरकत नाही. आणि ही जी रचना याच्यावर अतिशय नाजूक कलाकुसर दिसते. दगडांमध्ये जी शिल्प आहेत ती शिल्प सुद्धा अतिशय कोरीव कामाचा एक उत्तम नमुना आहे. इथं कात्रेश्वर मंदिर म्हणून एक शिव मंदिर आहे आणि पूर्वीच्या काळात खरं तर हे मंदिर एक 1100 ते 1200 वर्षापूर्वीचं या ठिकाणी आजही मंदिर आहे. एका ठिकाणी मोठा असा आवाज झाला, दुधाच्या रक्ताच्या चिळकांड्या आल्या आणि पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली. पाहतो तो काय, एक शिवलिंग होतं आणि त्या नांगरानं ते कातरलं गेलं होतं. तो नांगर सोन्याचा झाला आणि म्हणून त्या ठिकाणी या गावाला कातर खटाव असं नाव पडलं. ते माझ्या कार्यकाळामध्ये मी जेव्हा सुरुवात केली तर तेव्हा इथं ह्या मंदिराची भिंत कललेली आहे, इथं पडझड झालेली आहे, मंदिर गळतंय. ह्या बाबींसाठी नेमकं काय केलं पाहिजे याच्यावर विचार केला. याच्यावर विचार करत असताना हे मंदिर पुरातत्व विभागाकडे संरक्षित आहे. म्हणजे गावामध्ये वेगवेगळं गटातटाचं राजकारण चाललेलं, ट्रस्टला बदनाम केलेलं. मग हे करत असताना मी अनेक जणांसाठी मिटिंग लावल्या. मी भाजपा प्रेमी कार्यकर्ता आहे. ह्या कामाला जेव्हा मंजुरी मिळाली पुरातत्व विभागाकडून, देवेंद्रजींनी सही केल्यानंतर हा निधी पडला, तोपर्यंत ही बाब कोणालाही माहिती नव्हती. कारण राजकारणापासून हे मंदिर मला वाचवायचं आहे. या मंदिरावर अनेक जणांनी राजकारण केलंय. अरे बापरे, तुम्ही म्हणताय राजकारणापासून मंदिर वाचवायचे? 100% म्हणजे त्यांचा उपद्रव आहे. म्हणजे माझ्या कात्रेश्वरांपुढे नतमस्तक होऊन सांगतो, दुर्दैवानं माझ्याच गावात चौकात बॅनर लागला की असे कुठलेही निधी वंश परंपरागत विश्वस्तांनी सांगितल्याप्रमाणे उपलब्ध नाही, तसा कुठलाही ठोस पुरावा नाही आणि यांच्या भाकड कथांवर कुणीही विश्वास ठेवू नये. अरे बापरे, एक सांगा की आमच्याकडे जयकुमार गोरेचा आम्हाला त्रास होतो, तुम्हाला कुणाचा आहे? अगदी प्रामाणिकपणे सांगतो, माझा जो संघर्ष झाला तो यांच्याच कार्यकर्त्यांशी झाला. नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी आलो आहे कातर खटाव या गावामध्ये. एक खटाव नावाचं एक गाव आहे, ते याच खटाव तालुक्यात आहे आणि हे दुसरं कातर खटाव आहे. तर कातर खटाव मी अगदी लहानपणापासून या गावाला ओळखतो. माझा जन्म याच परिसरात झाला. इथून एक 5-10 किलोमीटरवर येलमरवाडी नावाचं गाव आहे, तिथं माझा जन्म झालेला आहे. तर कातर, हे कातर काय संबंध आहे याचं मला कुतूहल होतं. मी काल इथं बाजारातही येऊन गेलो होतो याच गावच्या, आणि तिथंही मी लोकांना विचारलं की गावाचं नाव कातर का खटाव का असं आहे, म्हणजे कातर हा शब्द अगोदर का लागला. तर तिथल्या लोकांनी सांगितलं, तुम्हाला जर हा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही इथं नितीन जोशी म्हणून आहेत, त्या नितीन जोशींना जाऊन भेटा. ते इथल्या कात्रेश्वर मंदिराचे परंपरागत, त्यांची फॅमिली 900 वर्षापासून हे इथं पुजाऱ्याचं काम करतात कात्रेश्वर मंदिराचं, आणि त्यांना हा सगळा इतिहास माहीत आहे. आणि त्या मंदिराचाही इतिहास, अनोखा इतिहास आहे. हे तुम्हाला सगळाच गावचा आणि मंदिराचा दोन्ही इतिहास मिळेल. आणि त्यावर कुठल्या यूट्यूब चॅनलने किंवा कुठल्याही चॅनलने लिहिलेलं नाही, आणि ते लिहिणं बोलणं त्याच्यावर पत्रकारांनी दखल घ्यायला पाहिजे, तशी दखल घेतली गेलेली नाही. म्हणून लोकांचा फार आग्रह होता आणि लोकांनी मला सांगितलं, म्हणून मी नितीन जोशींना भेटायला आलोय. तर नितीनजी, पहिलं तुमचं लय भारीमध्ये स्वागत. नमस्कार. तर एक मला पहिलं हे सांगा की तुम्ही काय करता, म्हणजे शेती, काय व्यवसाय आहे तुमचा? मी स्वतः शिक्षक आहे. त्याचबरोबर कितवीला शिकवता? सर, माझं स्वतःचं इंग्लिश मिडियम स्कूल आहे. बरं. आणि मी प्राध्यापकही आहे. बरं. सगळ्यात महत्त्वाचं, ह्या व्यावसायिक क्षेत्राच्या शिवाय आवाज वाढव. आमच्याकडं
वंश परंपरागत पद्धतीनं जे धार्मिक कार्य केलं जातं ते प्रामुख्याने मी करण्याचं काम करतो. बर. अच्छा. आणि हे जे कातर खटावचा जो इतिहास आहे, कातर हा शब्द म्हणजे कातर म्हटलं की असं काहीतरी कैची वगैरे असं काहीतरी वाटतं, तर हे काय इतिहास आहे जरा प्रेक्षकांना आमच्या सांगितलं तर बरं होईल. मुळात कातर खटाव हे खटाव तालुक्यातलं एक महत्त्वाचं बाजारपेठेचं गाव आणि या कातर खटावला कातर खटाव त्यातला जो कातर शब्द आहे त्या प्रॉपर कातर हा शब्द का पडला याचं निश्चित तुमच्यासह अनेक जणांना कुतूहल असतं. इथं कात्रेश्वर मंदिर म्हणून एक शिव मंदिर आहे आणि पूर्वीच्या काळात खरं तर हे मंदिर एक 1100 ते 1200 वर्षापूर्वीचं या ठिकाणी आजही मंदिर आहे आणि या शिवलिंगाची या महादेवाची पूजा करणारा इथला एक भक्त होता आणि तो शिखर शिंगणापूरला जायचा. म्हणजे हे पूर्वीचं सांगत असताना शिखर शिंगणापूरला अर्थात मोठ्या महादेवाना इथला एक भक्त जायचा. शिखर शिंगणापूर हे शिवाजी महाराजांचं दैवत आहे, कुलदैवत आहे, फॅमिली दैवत आहे पहिल्यापासून. आणि त्या शिखर शिंगणापूरच्या महादेवाला मोठ्या महादेवाला जे की छत्रपती शिवरायांचं कुलदैवत आहे तर त्या कुलदैवताला जात असताना इथला हा भक्त मनोभावे सेवा करायचा आणि वयोमानामुळे असेल किंवा कोणत्याही इतर कारणांमुळे असेल त्यानं तिथं भूमिका मांडली किंवा तिथं मनोगत त्याचं मांडलं की बाबा रे हे भगवंता आता मला माझ्या वयाच्या मानानं तुझ्याकडे येणं सारखं जमत नाही, तेव्हा खरोखर तूच माझ्याकडे ये, तूच माझ्या गावाला ये अशी त्यानं मनोभावे प्रार्थना केली. भगवंतानी ते ऐकलं आणि मी तुझ्यासोबत आहे, मी तुझ्याकडे येतो आहे, फक्त तू पाठीमागं वळून पाहू नकोस अशा अर्थानं त्याला सांगितलं. तसा दृष्टांत झाला असं तर हवं तर आपण म्हणू आत्ताच्या काळामध्ये. आणि तो पुढे येत असताना त्याला मोह आवरला नाही, खरोखरच देव माझ्या पाठी आहे का हे पाहण्यासाठी त्यानं पाठीमागं फिरला आणि त्या ठिकाणी देव अदृश्य झाले. तो गावी आला. कालोघात शेती करत असताना किंवा त्याचं कृषीकर्म करत असताना त्याच्या शेतीमध्ये नांगरत असताना एका ठिकाणी मोठा असा आवाज झाला, दुधाच्या रक्ताच्या चिळकांड्या आल्या आणि पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली. पाहतो तो काय, एक शिवलिंग होतं आणि त्या नांगरानं ते कातरलं गेलं होतं. तो नांगर सोन्याचा झाला आणि म्हणून त्या ठिकाणी या गावाला कातर खटाव असं नाव पडलं. ते शिवलिंग आजही कातरलेल्या अवस्थेत आहे आणि म्हणून ह्या गावाचं नाव कातर खटाव असं पडलं. पूर्वी या गावाचं नाव कवठे असं होतं. अच्छा, याचं नाव पूर्वी कवठे होतं. हो. बरं. तर मग तुम्ही हे म्हणजे ती जी आख्यायिका सांगितली की नांगरामुळे ते शिवलिंग कातरलं गेलं आणि त्याच्यामुळे कातर खटाव असं नाव पडलं गेलं. मंदिराचा इतिहास तुम्ही सांगितला तर बरं होईल. म्हणजे हे साधारण किती वर्षापूर्वीची घटना आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कुटुंबाकडे त्याचं जे पुजारी पण जे आहे ते तो जो मान आला तो केव्हापासून आला? खरं तर चालुक्यांच्या काळातली ही रचना आहे. एवढी जुनी आहे? हा, सर्वसाधारणपणे 1200 वर्षांच्या पूर्वीची ही रचना आहे. हेमाडपंथी आपण मंदिर म्हणलं तरी हरकत नाही. आणि ही जी रचना याच्यावर अतिशय नाजूक कलाकुसर दिसते. दगडांमध्ये जी शिल्प आहेत ती शिल्प सुद्धा अतिशय कोरीव कामाचा एक उत्तम नमुना आहे. आणि हे या कातर खटावचं माझ्या मातीचं वैभव आहे. वैभव त्या काळातलं असलं तरी सुद्धा आज छाती कातर खटाव म्हटलं की अभिमानानं फुलते, अभिमानानं समोर येते. या मंदिराच्या बाबतीत खरं तर अफजल खाना किंवा एक आपण असं म्हणू की परकीयांनी जेव्हा स्वाऱ्या केल्या आणि त्या काळामध्ये तो खान या ठिकाणी हिंदूंच्या मंदिराची तोडफोड करत असताना आला होता. आणि म्हणजे प्रतापगडावर ज्यावेळी शिवाजी महाराजांवर तो स्वारी करून आपल्या मराठा साम्राज्यावर स्वारी करून चाल करून आला होता त्यावेळी या मंदिराशी त्याचा काय संबंध आला होता? हो. तर तो खान जेव्हा इथं आला तेव्हा मंदिराच्या पुढच्या बाजूला तत्कालीन स्थितीत काही शिल्प कोरलेले आहेत. एक शिलालेख आहे, आजही तो दिसतो. तर त्या शिलालेखांवर किंवा त्या शिल्पांवर त्यानं घाव घातलेले आहेत. त्याचबरोबर अफजल खानानं. आणि त्याच शिवाय मंदिराच्या समोरच्या बाजूला जे नंदी महाराज आहेत तर त्या नंदींच्या मुखावरती सुद्धा हातोड्यानं किंवा कोणत्या तरी तत्सम अवजाराने त्याच्यावर आघात झालेले आहेत आणि ते मुख अक्षरशः तुटून पडलेलं आहे. मात्र शेव होत असताना आई तुळजाभवानी असेल, माझा मोठा महादेव शिखर शिंगणापूरचा असेल, यांच्या एका वेगळ्या शक्तीमुळं ही माझी श्रद्धा आहे.
तर त्याच्यातून जे भुंगे निघाले ते भुंगे अक्षरशः त्या खाणाच्या पाठीमागं लागले आणि तो खाण बोंबलत पळत गेला. म्हणून इथे एक 4 किलोमीटरवर बोंबाळे म्हणून गाव आहे, त्या तिथपर्यंत गेला म्हणून त्या गावाला बोंबाळे असं म्हटलं जातं, अशी आज आख्यायिका. अच्छा, म्हणजे अफजल खान आणि त्याचे सैनिक त्यांनी मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे भगवंत भुंगे बनून त्यांच्या मागे लागले आणि ते पळाले तिथून त्या भुंग्यांच्या त्रासापासून. आणि जिथं म्हणजे ज्या परिसरात त्यांची पळापळ झाली त्याला बोंबाळे म्हणतात आता. असं एक गीतेमध्ये वचन आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्यावेळी धर्मावर संकट येईल तेव्हा तो कोणाच्या नाही कोणाच्या रूपानं उभं राहील असं म्हटलं जातं. त्याही काळी तेच झालं असावं असं वाटतं. ओके. तर मग आता हे जे एवढं इतिहास आहे त्या मंदिराचा, तर मी पहिल्यांदा तुम्हाला भेटायला येताना मी तिथंच गेलो, तर तिथं काम चालू आहे बरंचसं जीर्णोद्धाराचं. तर हे कोण करतंय काम, कोणाच्या प्रयत्नामुळे सुरू आहे, त्याचाही इतिहास, बरं तो या वर्षभरातला इतिहास असेल, छोटा इतिहास असेल, पण तोही जरा इतिहास प्रेक्षकांना सांगितलं तर बरं होईल. खरं तर म्हणजे तुम्ही कोणाच्या प्रयत्नातून असं म्हणाला, इथंच खूप विचारपूर्वक ह्या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे. त्याची जाणीव ठेवून हे उत्तर देतो. प्रयत्न करणारे आपण कोणीच नसतो, तर यश देणारा भगवंत असतो. त्याच्या प्रेरणेतून ही कामं होत असतात. त्याचं श्रेय कोणीही घेऊ नये, अगदी माझ्या सकट. त्याचबरोबर ऐकणारे असतील, बोलणारे असतील, कोणीच याचं श्रेय घेऊ नये, कारण मंदिर हा श्रेयवादाचा विषयच नाही. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचा विषय राहिला, गेली 100-150 वर्षांपूर्वीपासून या मंदिराच्या डाव्या बाजूची भिंत कललेली होती. उत्तर दिवसेंदिवस ती खचत चाललेली होती. समोरच्या बाजूला एक अतिशय सुंदर अशी पुष्करिणी आहे. पुष्करिणी म्हणजे बारव. अच्छा. आणि ती बारव सुद्धा पडलेल्या अवस्थेत आहे. ती भिंत कललेली आहे. खरं तर माझं लहानपणापासून शिक्षण असेल किंवा मी जो वाढलो तर तो दुसऱ्याच्या गावात वाढलो. लहानाचा मोठा अगदी उपराकार लक्ष्मण मानेंसारखा अक्षरशः माझं संघर्षमय जीवन झालं. आणि हे होत असताना इथं जेव्हा 12 वर्षापूर्वी मी माझ्या मातीमध्ये, माझ्या घरामध्ये पाऊल ठेवलं, तर त्यावेळी ह्या गोष्टी, अर्थात वंशपरंपरागत जेव्हा मी असं म्हणतो तेव्हा माझे इतर घरातले सदस्य इथंच राहत होते. म्हणजे असं होऊ नये की वंशपरंपरागत सांगतोय आणि हा बाबा दुसरीकडेच राहत होता, असंही होऊ नये. इतर माझे सदस्य इथंच राहत होते. जेव्हा माझ्या कर्तृत्वामध्ये, माझ्या कार्यकाळामध्ये मी जेव्हा सुरुवात केली, तर तेव्हा इथं ह्या मंदिराची भिंत कललेली आहे, इथं पडझड झालेली आहे, मंदिर गळतंय. ह्या बाबींसाठी नेमकं काय केलं पाहिजे याच्यावर विचार केला. याच्यावर विचार करत असताना हे मंदिर पुरातत्व विभागाकडे संरक्षित आहे. म्हणजे याची नोंद आहे त्यांच्याकडे. 100% याची नोंद आहे. इंग्रजांचा कालखंड असताना सुद्धा या मंदिराच्या नोंदी इंग्रजांनी सुद्धा घेतलेल्या आहेत. एक स्पेशली टेम्पल म्हणून याची इतर ठिकाणी सुद्धा नोंद दिसते. अनेक भक्तगण येत असतात. काय नोंद आहे? स्पेशल विशेष मंदिर म्हणून नोंदी आहेत. आणि या नोंदींच्या बाबत आपण विचार केला आणि बाबा याच्यासाठी काय केलं पाहिजे, नेमकं कुठं गेलं पाहिजे. गाव पातळीवर, स्थानिक पातळीवर ह्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 100% प्रयत्न केलेले आहेत ग्रामस्थांनी. मात्र दुर्दैवानं असं झालं की त्यात ठोस असं यश मिळत नव्हतं. मग त्याच्यासाठी काय करणं गरजेचं? ग्रामस्थांनी म्हणजे ग्रामपंचायतीने वगैरे, सरसकट भक्तगणांनी असं आपण शब्दप्रयोग करणं उचित ठरेल. तर हे होत असताना मग त्याच्यावर काय केलं पाहिजे, तर पुरातत्व विभागाकडे गेलं पाहिजे. पुरातत्व विभागाकडे जाण्याच्या पूर्वी खरं तर काय होतं, कुणीतरी कानात सांगतो आणि त्याच्याबद्दल तिसरंच कुणीतरी बोललं जातं. मी या मंदिराचा वंश परंपरागत विश्वस्त आहे हे अभिमानानं सांगत नाही, तर कात्रेश्वर महाराजांपुढे नतमस्तक होऊन सांगतो. ही प्रेरणा, हे जे भाग्य मिळालं ते कात्रेश्वर महाराजांमुळे मिळालेलं आहे. ना की आम्ही देवावर उपकार केलाय की ना की गावावर उपकार केलाय. हे सगळं झालंय ते भगवंताच्या कृपेमुळे झालंय. आणि हे होत असताना मी आज त्या मंदिराचा विश्वस्त आहे. विश्वस्त असल्या कारणानं त्याचे जुने डॉक्युमेंट्स काढले, त्यात नेमकं काय मांडलंय हे पाहिलं. पुरातत्व विभागाकडे गेलो, आमची खरी भूमिका मांडली. ह्या मंदिराची पडझड झाली. हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. हे महाराष्ट्राचं वैभव आहे. माझ्या कातरखटावची अस्मिता आहे, आमचा मान आहे.
आमचा मान आहे याचा अर्थ आमच्या समस्त कातरखटावकरांचं हे वैभव असल्या कारणानं आम्हाला त्याच्याबद्दल आस्था प्रेम असणं स्वाभाविकच आहे. आणि मग कातरखटावकरांच्या वतीनं पुरातत्व विभागाकडे गेल्यानंतर पुरातत्व विभागानं सांगितलं की या मंदिरामध्ये तुम्हाला स्वतःला किंवा ग्रामस्थांना कोणतीही डागडुजी आमच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल, तर देवस्थान ट्रस्टनं जे प्रयत्न करणं गरजेचं आहे ते करण्यासाठी मी सुरुवात केली. तत्पूर्वी मात्र की देवस्थान ट्रस्टला संपूर्णतः बदनाम करण्याचा काही लोकांनी घाट घातला की मंदिर का होत नाही तर देवस्थान ट्रस्टीच आडवे पडतायत, असा एक अपप्रचार काही लोकांनी चालू केला. खरं तर भगवंतानी कात्रेश्वराने आजही त्यांना सद्बुद्धी देवो आणि वास्तव काय हे त्यांच्या लक्षात येऊ. हे जे पुरातत्व विभाग आहेत ना, हे अख्ख्या म्हणजे ज्याला अक्कल मेंदू आहे ना त्या सगळ्यांना माहित आहे की पुरातत्व विभाग कुणालाच कामं करू देत नाही. म्हणजे ते अगदी रायगडावर सुद्धा कामं करतात. शिवाजी महाराजांचं जे आपलं वैभव आहे महाराष्ट्राचं, त्यांना सुद्धा अडचणी आलेत. त्यामुळे पुरातत्व विभाग स्वतःच ते कामं करतात. त्यांना निधी उपलब्ध करून द्यायचा असतो, गव्हर्नमेंटने दिला किंवा काही, तर ते पुरातत्व विभाग स्वतः काम करतं. हे माझी माहिती आहे. मुळात असा भाग आहे की पुरातत्व विभाग इतरांना कोणाला का करू देत नाही, तर जे जसं आहे तसं पुढच्या पिढीपर्यंत हे संक्रमित व्हावं ही त्याच्या पाठीमागची भावना आहे. जर समजा अदर कोणी काही केलं, समजा मी आणलो नाही आणि मी काहीतरी केलं, तर मी त्याचं एक असताना 2 करेल किंवा त्याचं नवीन 4 करेल. काही ठिकाणी असंही होतं चुकीचं आहे. आता त्या मेहमानगड किल्ल्यावर जुनं मंदिर आहे त्यालाच कलर थापून टाकलाय. त्याचं पूर्ण जे जसं ओरिजिनॅलिटी आहे ती नाहीशी झाली. इथंही एक असा मतप्रवाह निर्माण झाला होता की आहे हे मंदिर सगळं काढून घेऊया आणि स्लॅबचं मंदिर धरूया, काचेसारखे गुळगुळीत पृष्ठभाग तिथं बसवूया वगैरे किंवा चकचकीत करूया. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गडकोट किल्ले बांधले किंवा इतर जी मंदिर उभी केली त्या काळात जे जे आपल्याला वैभव प्राप्त झालं ते वैभव आपल्या हातानं मुजवण्यात कसला शहाणपणा आहे, तर ते राखलं पाहिजे, संवर्धन झालं. मगाशी जो उल्लेख केला की ते हेमाडपंथी म्हणजे ही फार मोठी कला, वेगळीच कलाकुसर आहे आणि ती तुमच्या गावात आहे ती जशी तशीच टिकली पाहिजे. हे स्लॅबचे मंदिर तुम्हाला 1760 करता येतील, नवीन उभारा ना, स्लॅबचं उभारा, काचेचं उभारा, अजून संगमरवरी उभारा, ते वेगळं उभारा. पण हेमाडपंथी ही एक वेगळी कला आहे आणि ते फार म्हणजे त्याला प्राचीन ते दिसलं मंदिर तरी ज्याने जे वाचन केलेलं त्याच्या लक्षात ह्या मंदिराला फार मोठा इतिहास आहे आणि त्या हेमाडपंथी मंदिराची रचनाच वेगळी असते. त्याच्यामुळं ते जे कोणी बोलले असतील असे ते अज्ञानातनं, त्यांना काय माहीतच नसेल हेमाडपंथी म्हणजे काय, पांडवकालीन मंदिर म्हणजे काय हे त्यांना माहीत नसेल. ठीक आहे, पुढे. तर ह्या मंदिरासाठी मग काय करणं गरजेचं आहे, तर आम्ही पुरातत्व विभागाकडे गेलो, त्यांना परवानगी का देत नाही आणि त्याची नेमकी कारणं विचारली. तर त्यांनी जे डॉक्युमेंट्सली आम्हाला कारणं दिली ती तर निरंक केली पाहिजे, तेव्हाच आपल्याला परवानगी भेटेल. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं या मंदिराचं माती परीक्षण. मंदिराचं म्हणजे मंदिर परिसरातलं माती परीक्षण, डिजिटल स्टोन सर्वे. हे करत असताना एखादी कोणतीही गोष्ट करायची असेल तर खिशात पैसा लागतो. ह्याच्यासाठी खर्च येणार होता. हा खर्च कुठून करायचा? गावामध्ये वेगवेगळं गटातटाचं राजकारण चाललेलं, ट्रस्टला बदनाम केलेलं. मग हे करत असताना मी अनेक जणांसाठी मिटिंग लावल्या, गाव पातळीवर मिटिंग लावल्या, गावागावात चौकात खडून लिहिलेले काळे म्हणजे काळा बोर्ड असतो आणि त्याच्यावर खडून लिहिलं, अशा अनेक वेळा मिटिंग्स लावल्या. मिटिंगला काही लोक आले, काही आले नाहीत, हाही भाग होत राहिला. आणि पुन्हा काही गावातल्या 4 तरुणांना सोबत घेतलं, त्यांच्यापर्यंत ही भूमिका मांडली, पुरातत्व विभागापर्यंत ही भूमिका मांडली आणि गावामधून अक्षरशः माझे जे इतरही वंशपरंपरागत विश्वस्त आहेत त्यांना सोबत घेतलं, त्यांच्या नवीन पिढीला सोबत घेतलं. मी म्हणत नाही सगळंच आमचं बरोबर, यदा कदाचित आमच्याकडूनही कधी 19-20 झालं असेल, परंतु सगळ्यांना सोबत घेऊन मी गाव पातळीवर फिरलो आणि 100, 200, 500 अशा या पेठेतल्या व्यापाऱ्यांनी, त्याचबरोबर कातरखटावच्या ग्रामस्थांनी मदत केली म्हणजे मंदिराच्या ह्या सर्वेसाठी देणगी दिली आणि त्या साठलेल्या पैशातून डिजिटल स्टोन सर्वे आम्ही करून घेतला. तो डिजिटल स्टोन सर्वे आजही आपल्याकडे त्याचे पुरावे उपलब्ध आहेत आणि ते डिजिटल स्टोन सर्वे, त्याच्यानंतर माती परीक्षण झाली, त्याच्यानंतर वेगवेगळे 3 टप्प्यांमध्ये सर्वेक्षण झाली आणि हे सगळं मटेरियल आम्ही पुरातत्व विभागाकडे दिलं.
पुरातत्व विभागाकडून दिल्यानंतर त्याचा पुढचा टप्पा झाला की याच्यासाठी पैसे उपलब्ध होणं. पुरातत्व विभाग आता अनुकूल झाला, आता करायला हरकत नाही, खरं तर हे पडले, याची खरंच गरज आहे आता याला निधीची किंवा ह्याला मंजुरी देण्याची. इथपर्यंत आम्ही हे घोडं दामटलेलं होतं. आता थटला होता मुद्दा की आर्थिक स्थिती किंवा अनुदान किंवा आपण रक्कम म्हणजे म्हणतो ती इथं कशी मिळणार. एकतर ग्रामवर्गणीतून किंवा शासनाच्या मदतीतून. ग्रामवर्गणी इतक्यापर्यंत जाणं मुश्किल होतं आणि जरी ग्रामवर्गणी झाली तरी पुरातत्व विभागाची परवानगी हा दुसरा मुद्दा होता. पहिला मुद्दा आम्ही बऱ्यापैकी सोडवला, चांगला सोडवला आणि तिथून राहिला मुद्दा पुन्हा शासकीय मदतीचा. शासकीय मदतीसाठी प्रारंभी आपणाला 2 खासदारांच्या शिफारस पत्राची गरज होती. त्यापैकी मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मी कोणत्याही राजकीय पक्षाचं ओझं उचलून बोलणारा माणूस नाही. तरी सुद्धा व्यक्तिगत सांगायचं झालं, प्रत्येकाला मतमतांतर आहे. हो बरोबर आहे. मी भाजपा प्रेमी कार्यकर्ता आहे आणि त्याच्या कारणानं कोल्हापूरचे खासदार, खरं तर आमचे इतर ट्रस्टी कोल्हापूरला राहतात, त्यांच्या मार्फत कोल्हापूरच्या धनंजय महाडिक साहेबांचं एक पत्र मिळालं. आम्ही स्वतः छत्रपती उदयनराजे भोसले जे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज आहेत, त्यांनाही भेटलो. त्यांच्याकडून 2 पत्र मिळवली आणि ही 2 पत्र मिळवल्यानंतर आम्ही गेलो सन्मान्य सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब. खरं तर हा 1 दिवसाचा प्रवास नाही, याच्यामध्ये अनेक वर्ष, अनेक वेळा हेलपाटे ह्या गोष्टी झाल्या आहेत. आणि जिल्हाधिकारी साहेबांना भेटलेलो, त्यांच्याकडून पोच घेतलेली, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत पुरावे, इत्थंभूत माहिती या फाईलमध्ये माझ्याकडे तारीख निहाय असेल ना, तारीख निहाय आहे. ही ती फाईल आहे. आणि पुराव्याशिवाय मी कुठलीही गोष्ट बोलणार नाही. याच्यामध्ये खासदारांची जी पत्र आहेत ती पत्र त्याच म्हणजे अगोदर सांगतो आणि नंतर पत्र दाखवतो हवं तर. पण बोलत बोलत दाखवायला हरकत नाही. बघूया. सगळे कागदपत्र दाखवायची गरज नाही, पण जे अच्छा हे बरीच आहेत. नाही मग एक काम करा, पण नंतरच 1 मिनिट थांबा, दाखवतो तुम्हाला. हे 2000 पहिला नाही, 2020च्या अगोदरपासूनची पत्र आहेत इथं सगळी. तुम्ही हेच करा ना, पत्र निहाय सांगा. आता समजा हे पहिलं पत्र सांगतो. असंच दाखवा. हे असं ठीक आहे, चालेल, दाखवतो. थांबा मी आता हे जे पहिलं पत्र आहे हे कात्रेश्वर देवस्थान ट्रस्ट आहे. याच्यामध्ये शंभूराज देसाईंचं पहिलं पत्र दिसतंय, जरा झूम करा. त्यानंतर त्यांना दिलेलं पत्र आहे, त्यांच्याकडून तुम्ही दिलंय, तुम्ही दिलंय. हे तारीख आहे ह्याची, हे 2022 मधलं पत्र आहे, म्हणजे आताच आहे. 2022 मधलं पत्र आहे. हे छत्रपती उदयनराजेंना तुम्ही दिलंय पत्र, उदयनराजे भोसले यांना दिलेलं पत्र आहे. हे 2018 मधलं आहे. त्यानंतर हे शासनाकडून विभागाकडून आलेलं पत्र आहे. हे तुम्हाला आलंय डायरेक्ट कात्रेश्वर देवस्थान ट्रस्टला आलंय 6 नोव्हेंबर 2020 ला. काय म्हणलंय, मंदिराची दुरुस्ती करण्याबाबत, कात्रेश्वर मंदिराची दुरुस्ती करण्याबाबत असा विषय आहे. आता त्याच्यानंतर हे 25 ऑगस्ट 2020 आहे. आपण पत्र दाखवत जाऊया आणि मग नंतर तुम्ही सांगा काय काय झालं ते. त्यानंतर हे कात्रेश्वर देवस्थान ट्रस्टचं पत्र आहे, माननीय महासंचालक पुरातत्व विभाग पुणे यांना. हे पत्र आहे, तारीख याच्यावर 2020 मधलं पत्र आहे, 2020 मधलं आहे. ओके. त्यानंतर हे मंत्री शंभूराज देसाई साहेब यांचे पालकमंत्री आहेत, त्यांचं पत्र आलंय 9 जानेवारी 2023 ला. म्हणजे तुम्ही 2022 ला जे पत्र लिहिलं, 23/10/2022 ला तुम्ही पत्र लिहिलं. त्यानंतर शंभूराज देसाईंनी साधारण 2 महिन्यात तुम्हाला त्याचं उत्तर दिलं. याच्यामध्ये शंभूराज देसाई स्पष्टपणे म्हणतात, स्थानिक ट्रस्ट मार्फत मंदिराचा आराखडा तयार झाला आहे. मंदिर जीर्णोद्धार
प्रक्रियेसाठी शासनाची परवानगी व निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे, तरी उपरोक्त असंरक्षित मंदिरासाठी विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून द्यावा. मात्र ह्याच्यासाठी हे पत्र सुधीर मुनगंटीवारांना त्यांनी लिहिलंय. सुधीर मुनगंटीवार या खात्याचे मंत्री असल्या कारणानं त्यांना पत्र दिलं. त्याच्यामध्ये ट्रस्टने हे कागद डॉक्युमेंट्स जोडले, हे स्पष्ट आराखडा तयार केलाय वगैरे असं ते म्हणतायत की ट्रस्टने आराखडा तयार केलेला आहे आणि त्यांना निधीची गरज आहे असं ते त्यांनी सांगितलेलं आहे. हे परत तुम्ही लिहिलंय पुरातत्व विभाग महासंचालक. पुन्हा पुढे आहे सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग. म्हणजे पुरातत्व विभागाला सतत तुम्ही पत्र लिहिले आहेत. हे लिहिलंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. त्यांनाही तुम्ही तीच मागणी केली की कात्रेश्वर मंदिर कातर खटाव या पुरातन व ऐतिहासिक असंरक्षित स्मारकाच्या जतन व दुरुस्तीबाबत. त्याच्यानंतर हे उदयनराजे भोसलेंचं पत्र आहे, हे 2022 आहे. हे त्यांनी लिहिले सदस्य सचिव सातारा जिल्हा नियोजन समिती तथा माननीय जिल्हाधिकारी. अच्छा, आणि त्याच्यात त्यांनी म्हणजे थोडक्यात की ज्याला काय DPDC बोलतात त्यांना पत्र लिहिले 20 लाख रुपये म्हणजे 20 लाख रुपये तरतूद करण्याचं पत्र छत्रपती उदयनराजे भोसले यांचं आहे. त्यानंतर हे आहे धनंजय महाडिक, जे मगाशी तुम्ही सांगितलं खासदार कोल्हापूरचे आहेत, त्यांनी शंभूराज देसाईंना पत्र लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर हे परत महाराष्ट्र शासन सहाय्यक संचालक पुरातत्व वस्तू संग्रहालयाचे संचालनालय महाराष्ट्राचे, हे त्यांचं महाराष्ट्र सहाय्यक संचालकांना पत्र लिहिलंय. तर आपण हे उप ऑफिसला पत्र आलेलं आहे आणि हा पूर्ण आराखडा त्याच्यामध्ये इथं स्पष्टपणे कात्रेश्वर मंदिर पडलेल्या भिंतीची दुरुस्ती व इतर दुरुस्तीसाठी 3 कोटी रुपयांसाठी आलेलं हे पत्र आहे. आणि हे मंदिर राज्य संरक्षित स्मारक करण्यासाठी प्रस्तावित आहे आणि त्याच्यासाठीही जे कागदपत्र होते ते देवस्थान ट्रस्टनंच दिलेले होते. अच्छा, आणि हा आराखडा त्यांनी पूर्ण केलाय. खरं तर हे चांगली कौतुक. 14 कोटीचा आराखडा तयार केलाय, त्यातलं 3 कोटी रुपयाचं म्हणजे आता सुरू झालंय काम. त्याच्यानंतर हे महाराष्ट्र शासन सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग पुणे कात्रेश्वर मंदिर परिसरात, ठीक आहे, म्हणजे खबरदारी घेण्याबाबत. ठीक आहे, ते मंदिर पडायला झाल्या कारणानं तिथं विशेष खबरदारी घ्यावी अशा हेमाडपंथी म्हटलंय. आणि हेमाडपंथी हे महत्वाचं आहे बा. हेमाडपंथी असंरक्षित हे तुम्ही दिलंय पत्र सुधीर भाऊ मुनगंटीवारांना. त्यानंतर हे तुम्ही देवेंद्र फडणवीसांना दिलंय. एकच मिनिट, दिलीप येळगावकरांनीही पत्र लिहिलंय. सांगतो साहेब काय झालं. इथं जेव्हा आम्ही पहिल्यांदा इथं मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, एकनाथ शिंदे साहेब, त्यावेळेस फक्त मी आणि माझ्यासोबत, याचा अर्थ या शब्दातला अर्थ मी हा गर्वानं किंवा कोणत्याही अर्थानं वापरत नाही, तर तो ट्रस्टच्या प्रतिनिधी या अर्थानं बोलतोय. आम्ही लोक तिथं गेलो, एकनाथजी शिंदे साहेबांना भेटलो आणि भेटल्यानंतर हे तेव्हाचं पत्र आहे. आणि एकनाथजी शिंदे साहेबांना 2 जानेवारी 2023 रोजीचं हे पत्र आहे. त्याच्यानंतर देवेंद्रजी फडणवीसांना त्याच दिवशी भेटायचं होतं. त्या दिवशी भेटण्यापूर्वी व्यक्तिगत माझा मेसेज झालेला होता आणि या म्हणून सांगितल्यानंतर आम्ही तिथं गेलो. मात्र दुर्दैवानं त्या दिवशी फडणवीस साहेबांची गाठ पडली नाही. त्याच्यानंतर मात्र पुढच्या वेळी जात असताना या तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर येळगावकर यांना आम्ही सोबत घेऊन गेलो आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री यांनी या फाईलवर एक सही केली आणि ती सही पुढच्या त्या खात्यातील अधिकाऱ्यांनी पाहून, हे इथं पत्र आहे बघा, पुढील कार्यवाही केलेली आहे. हे असेल नाही 2022 आणि ते इकडे काय आहे कोणाचं, तुमच्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेलं देवेंद्रजींनी पत्र आहे. अच्छा, देवेंद्रजींचं पत्र आहे. एक मिनिट, मंत्री रामराज्य त्यांचं पत्र पुढे आहे. एक मिनिट, हे जे पत्र आहे हे देवस्थान ट्रस्टने पण दिलेलं पत्र आहे. याच्यावर त्यांनी स्पष्ट संचालक पुरातत्व विभाग कार्यवाही करावी आणि इथं लिहिलंय स्पष्टपणे महत्वाच्या टप्प्यातून हा विषय सादर केलेला आहे आणि त्याच्या कारणानं इथं
इथं हे देवेंद्र फडणवीस यांची ही सही आहे. जे येळगावकरांनी पत्र दिलं ते तुम्ही त्यांना घेऊन गेला होता. फॉलोअप सगळा तुमचाच आहे याच्यात. आणि मग त्यांनी कार्यवाही करावी असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. आणि याच पत्रानंतर हे झालेलं आहे सर्वसाधारणपणे 13 जानेवारी 2023 हा विषय. मला वाटतं त्यावेळी जयकुमार आणि हे एकत्र नव्हतेच, वेगळेच असावेत. नव्हते. तो राजकीय भाग असेल यदा कदाचित. मी तेवढ्या उंचीचा नाही, त्याच्या कारणानं राजकारणाबाबत मी बोलणं टाळेन. मात्र एक ह्या निमित्तानं सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे म्हणजे तुम्ही फार चिकाटीनं, याच्यातून दिसतंय की तुम्ही फार चिकाटीनं ज्यांची मदत घेता येईल या मंदिरासाठी त्या सगळ्यांची तुम्ही मदत घेतली. निश्चित. मी अगोदरच क्लिअर केलं की मी कुठल्याही राजकीय पक्षाचं ओझं घेऊन बोलणार नाही. मात्र ज्याची मदत लागेल, जिथं जिथं आपणाला मदतीचा हात देता येईल, घेता येईल, तिथून फक्त याच्या पाठीमागं माझी भूमिका होती. माझ्या कात्रेश्वराचं, माझ्या महादेवाचं मंदिर उभं राहिलं पाहिजे. आणि त्याचं जे आज मोडकळीला आलेलं स्वरूप होतं, मंदिराची एक भिंत कळलेली होती, तर ते बाजूला जाऊन आज तिथं देखण्या स्वरूपाचं मंदिर उभं राहिलं पाहिजे. ह्याच्यासाठी जिथली मदत घेता आली तिथली घेतली. मात्र शे घेत असताना जी लोक सोबत नव्हती, खरं तर एक किस्सा सांगतो. सन्माननीय शंभूराज देसाई साहेबांकडे आम्ही गेलो होतो. शंभूराज देसाई साहेबांकडे गेल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. त्यांनी 2-3 महिन्यानंतर पत्र दिलं. पुढे सुधीरजी मुनगंटीवार साहेब यांना भेटलो वगैरे, हाही भाग झाला. त्याच्यानंतर ह्या कामाला जेव्हा मंजुरी मिळाली पुरातत्व विभागाकडून, देवेंद्रजींनी सही केल्यानंतर हा निधी पडला, तोपर्यंत ही बाब कोणालाही माहिती नव्हती. अजिबात गावात कोणालाच माहित नव्हतं. आणि त्याच्या राजकीय लोकांनाही माहित, राजकीय तर अजिबात नाही. कारण राजकारणापासून हे मंदिर मला वाचवायचं आहे. या मंदिरावर अनेक जणांनी राजकारण केलंय. अरे बापरे. तुम्ही म्हणताय राजकारणापासून मंदिर वाचवायचे? 100% म्हणजे त्यांचा उपद्रव आहे. म्हणजे मला म्हणायचं आहे काय की या मंदिरावर कोणीही राजकारण करू नये, हे मला म्हणायचं आहे. काय राजकीय मदत 100% मी सुद्धा घेतलेली आहे. मात्र ही निधी मिळवत असताना जी लोक सोबत नव्हती, ती लोक प्रत्यक्ष निधी जेव्हा आला तेव्हा येण्याच्या अगोदर गावातल्या तरुणांची मी एक बैठक लावली आणि सगळ्यांच्या समोर हे क्लिअर केलं की बाबा अशा आपल्या मंदिराला 3 कोटी रुपये येत आहेत. सगळ्यांना आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर साहेब, म्हणजे माझ्या कात्रेश्वरांपुढे नतमस्तक होऊन सांगतो, दुर्दैवानं माझ्याच गावात चौकात बॅनर लागला की असे कुठलेही निधी वंश परंपरागत विश्वस्तांनी सांगितल्याप्रमाणे उपलब्ध नाही, तसा कुठलाही ठोस पुरावा नाही आणि यांच्या भाकड कथांवर कुणीही विश्वास ठेवू नये. अरे बापरे. असं इतका भयानक शब्दातला, अतिशय म्हणजे वापरणं योग्य नाही कॅमेरा समोर, अशा आशयाचा बॅनर चौकात लागला होता. म्हणजे याच्यावर काय बोला. म्हणजे तुमच्या ह्या सगळ्या धावपळीत तुम्ही चिकाटीनं मेहनत घेत होता. अगदी म्हणजे तुम्ही असं दिसतंय पत्रावरून, तुम्ही कोल्हापूरला गेला, तुम्ही सातारला गेला, तुम्ही पुण्याला गेला, तुम्ही मुंबईला गेला आणि वारंवार गेलेला आहे. पत्रातून दिसतंय. पत्र न लिहिलेला भाग तर तो वेगळाच. आणि इतकं सगळे प्रयत्न केलेत आणि तुमची लोक म्हणतात हे असं झालंच नाही. म्हणजे तंगडे खेचण्याचा, जे आपण म्हणतो ना, मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाचं तंगडे धरून खेचतो, तर ह्या तंगडे धरून खेचण्याचा, बदनाम करण्याचा हा सगळा प्रकार आहे. साहेब, ग्रामस्थ म्हणून एखाद्याने हे मत मांडलं असतं, वाईट अजिबात वाटलं नसतं. परंतु त्याला राजकीय वास होता, राजकीय दुर्गंधी होती, ह्याचं खूप वाईट वाटतं. अरे 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 अरे. म्हणजे मग आता आम्ही कामं करत असताना बऱ्याचदा गावटगे वगैरे, अर्थात आमच्या गावात असे वाईट लोक नाहीत. म्हणजे स्पष्ट सांगायचं तर ते जयकुमार गोरेंचा आम्हालाही आमच्या गावात काम करताना लय त्रास झालाय. पण त्यांचे कार्यकर्ते माझ्या गावातले चांगले आहेत. मी अगदी कॅमेरा समोर सांगतो आणि वारंवार सांगतो की आमच्या तिथं चांगदेव सूर्यवंशी आहे ना, देव माणूस आहे, फार चांगला माणूस आहे. आणि ते जयकुमार गोरेंच्या फालतू गोष्टी ऐकत नाही. त्यांना माहिती आहे आपल्या गाव ही गोष्ट वेगळी आहे आणि राजकारण वेगळं आहे. ते निवडणुकीपुरतं ते राजकारण करतात, पण गावात त्या माणसाचं चांगलं काम आहे. माझं आणि त्यांचं तर फार रिलेशन चांगलं आहे. ते चुकून ते जयकुमार गोरेच्या थोडक्यात घुसलेत. तिथून पुढे हा बॅनरबाजी तुम्हाला सांगितलं. बरं, त्याच्यानंतर एक महिन्याभरामध्येच कात्रेश्वर मंदिराला. आता मला एक सांगा की आमच्याकडे जयकुमार गोरेचा आम्हाला त्रास होतो, तुम्हाला कुणाचा आहे? अगदी प्रामाणिकपणे सांगतो, माझा जो संघर्ष झाला तो यांच्याच कार्यकर्त्यांशी झाला. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.